श्री स्वामी समर्थ. दत्तगुरु म्हणतात, आज तुझ्या हातांमध्ये मोठी रक्कम येणार आहे आणि येत्या 21 सेकंदामध्ये दत्तगुरु तुझे कर्ज, दुःख, पाप आणि लाज पुसून टाकणार आहेत. उगाच सारखा रडत बसणं सोडून दे. शत्रूने जे चोरले ते मी व्याजासह तुझ्या हातात परत देणार आहे. हा चमत्कार तुमच्या नावाने सीलबंद आहे. पुढील 24 तासात एक दैवी हात तुमच्या पैशात प्रवेश करेल. हे दैवी हात तुम्हाला प्रत्येक गोष्ट मिळवून देईल. आता पुढील 4 मिनिटात तुला इतका मोठा अनुभव येईल की तुझं तुटलेलं स्वप्न पूर्ण होईल. पुढील 4 मिनिटे ऐकत राहा, नाहीतर कायम तुला दुःखी राहावं लागेल. इथून पुढे तुला लोकांच्या पुढे हात पसरवायची वेळ येणार नाही. हा माझा शब्द आहे. बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तुम्ही ज्याबद्दल विचार करत आहात ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला नक्की मिळेल. दत्तगुरूंवरती विश्वास ठेवा. स्वामी माऊली सुद्धा तुमची साथ देत आहेत. तुझी सर्वात मोठी इच्छा आज पूर्ण होणार आहे. शेवटपर्यंत ऐकत राहा. गरिबी, शत्रू, कर्ज, साडेसाती सर्व घाबरून पळून जाईल. या संदेशाला ऐकल्या मात्रानेच तुझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटतं आयुष्यात जे संकटे आहे त्यांमधून त्यांना सुटका मिळावी. प्रत्येकाला त्याच्या आयुष्याच्या संकटांमधून स्वामी सुटका नक्की करतील. फक्त त्यांनी स्वामी समर्थनामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. समुद्राचं पाणी हे खारं आणि डोळ्यात गेलं तर ते पाणी आपल्याला रडवतं. लक्षात घ्या, स्वाभिमानाचा चिलाव मोठं होण्यापेक्षा स्वतःला चांगलं समजणं हे खूप चांगलं असतं. ज्याला आयुष्याची किंमत कळली तो आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जगतो. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू तर यश नक्की मिळेल. स्वामी नेहमी बोलतात, माणूस हा अडचणीमुळे हारत नाही, तर तो त्यावेळी हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडतात. कोणी कोणाचं नसतं हे तेव्हा त्याला कळतं आणि त्यामुळेच तो अजून जास्त दुःखी होतो. स्वामी बोलतात, कोणी कोणाच्या आयुष्यात कायम राहत नाही. पाने उलटले की जुनं काही आठवत नाही. आपण नसल्यानं कोणाला आनंद झाला तरी चालेल, पण आपलं अस्तित्व जेव्हा असेल तेव्हा याने कुणालाही दुःख होऊ देऊ नका. स्वतःला नेहमी सांगा, तुम्हाला जे काही करायचंय तुम्ही नक्की करू शकता. या आयुष्यामध्ये जे संकट आहे त्यांचा सामना करून तुम्ही पुढे जाऊ शकता. आपले प्रयत्न चांगले आहेत, आपल्याला नक्की यश मिळवून देतील. त्यामुळे आपल्या प्रयत्नांवरती विश्वास ठेवा. आपले प्रयत्न आपल्याला पुढे नेण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. स्वतःला नेहमी सांगा, अशा लोकांचा आदर करा जे लोक तुमच्यासाठी वेळ काढतात. अशा लोकांचा कधीही आदर करू नका जे फक्त तुमचा फायदा उचलण्यासाठी तुमच्या जवळ येतील. स्वतःला नेहमी सांगा, माझी शर्यत अजून संपलेली नाही, कारण या आयुष्याच्या शर्यतीत मी अजून जिंकलेलो नाही. जोपर्यंत तुम्ही जिंकणार नाही तोपर्यंत मेहनत ही अशीच चालू ठेवा. हार मानू नका. प्रत्येक संकटामध्ये मार्गदर्शन तुम्हाला नक्की मिळतं. लक्षात घ्या, फक्त कपडे स्वच्छ घालून काही होत नाही, तर मनसुद्धा स्वच्छ असावं लागतं. स्वामी भक्तांनो, या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या आयुष्यात जे संकटे आहेत ते दूर होतील.
स्वामी बोलतात. लक्षात घ्या, ह्या व्हिडिओला एक लाईक केल्याने, सोबतच विश्वास ठेवून स्वामी समर्थ महाराजांवरती या चॅनलला सबस्क्राईब केल्याने आपल्याला हव्या आहेत तशा गोष्टी व्हायला सुरुवात होते. प्रत्येक गोष्ट ही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ देत आहेत. ज्याबद्दल प्रयत्न कराल ती गोष्ट सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी म्हणतात, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करा. विश्वास असेल आणि या गोष्टीवरती जर तुम्ही सहमत असाल तर हो, स्वामीचे विचार पटत आहेत असं जरूर टाईप करा. माणूस हा अडचणीमुळे हरत नाही, तर त्यावेळी हरतो ज्यावेळी अडचणी त्यांचे आपले लोक तयार करतात. महत्त्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं. कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतं, तर कोणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा परकं राहतं. माणसाकडे पैसा, समृद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कितीही प्रमाणात असू दे, पण त्या गोष्टीचा त्याने जर घमंड, गर्व केला तर ह्या गोष्टी चिरकाल टिकत नाहीत. टिकते मात्र एकच गोष्ट, त्याचा स्वतःचा स्वभाव. जर तो चांगला असेल तरच. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचे. कारण आपला आत्मविश्वास जर चांगला असेल ना, तर व्यक्ती काहीही करू शकतो. जे काही मिळवायचंय ते व्यक्ती नक्की मिळवू शकतो. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर देव आपल्याला मार्गदर्शन करतोय. सर्व संकटात देव आपल्याला साथ देतोय. त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपण देवावरती विश्वास ठेवतो, त्यामुळे आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होत असते. देव तर नेहमी म्हणतो, मी कायम तुमची साथ देतोय, फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करत पुढे जा. सर्व संकटांमध्ये तुम्हाला मार्गदर्शन स्वतः देव करत आहे. आपण ज्याबद्दल जास्त विचार करत होतो त्यात सुद्धा रस्ता आपल्याला देव हा दाखवणार आहे. सर्व गोष्टी मनाप्रमाणे मिळवायच्या आहेत, त्यामुळे आपल्याला चिंता न करता प्रयत्न करणे गरजेचे आहे. शब्दांची निवडली ही जर चुकली गेली तर आपल्या आयुष्यात त्याचा फार वाईट परिणाम होतो. शब्द चुकले तर आयुष्यात बऱ्याच गोष्टी चुकतात आणि त्यामुळे आपलं नातंसुद्धा बिघडू शकते. जे लोक तुमच्याशी चुकीचे वागलेले त्या लोकांना नेहमी तेच वाटतं की तुम्ही ठेवलेले स्टेटस हे त्यांच्यासाठी असतात. स्वतः एवढं वाईटसुद्धा वागू नये की इतरांनी दुसऱ्यासाठी ठेवलेले स्टेटस आपल्यासाठी ठेवले असं वाटायला लागेल. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. स्वतःला सांगा, मी जे काही करत आहे त्यात चांगली गोष्ट होणार आहे. स्वामी माझी साथ देणार आहेत, त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवा. आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी बोलतात, स्वतःला नेहमी सांगा की तुम्ही तुमच्या आयुष्यात हारलेले नाही, कारण प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ नक्की देतात आणि मार्गदर्शनसुद्धा करतात. ज्याबद्दल आपण प्रयत्न करू ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामीनामावर फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करून पुढे जा. आपला जर स्वामीनामावरती विश्वास असेल तर प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला कधी वेळ लागणार नाही. स्वामी नेहमी बोलतात, ज्याने स्वामीनामावर विश्वास ठेवला त्याला देव नेहमी मार्गदर्शन करतो. देव तर त्यांना कायम रस्ता दाखवतो जे श्री स्वामी समर्थ नामावर पूर्ण विश्वास ठेवून असतात. आपण स्वामींना मानतोय, त्यांच्या नामावरती विश्वास ठेवतोय, मग चिंता किंवा काळजी करण्याची आपल्याला मुळातच गरज नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवणे, श्रद्धा ठेवणे आणि आपले कर्म हे करत राहणे हे खूप जास्त आहे. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त त्या गोष्टीबद्दल मेहनत करायला शिका. मेहनतीशिवाय पर्याय नाही,
कष्ट तर प्रत्येक व्यक्ती करतो, पण त्या कष्टात त्याला मार्गदर्शन करायला स्वामी स्वदेव त्याच्या सोबत असायला पाहिजे. आणि ते तेव्हा येतात जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करतो. आपल्या प्रत्येक संकटात स्वामी आपल्याला साथ नक्की देतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे स्वामी करत आहेत आणि त्यांनी तर कायम मार्गदर्शन सुद्धा केले आहे. फक्त विश्वास ठेवणं हे आपल्यावरती असतं. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवा. स्वामीनाम कायम आपल्या पाठीशी आहे आणि प्रत्येक वळणावर स्वामींनी आपली साथ दिली आहे. फक्त विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा, कारण त्याच्याशिवाय काहीही आपल्या मनाप्रमाणे होणार नाही. अशक्य सुद्धा स्वामी शक्य करतील. फक्त स्वामीच्या नामस्मरणावरती आपला पूर्ण विश्वास असणं फार गरजेचं आहे. विश्वास जर पूर्ण असेल तर आयुष्यात प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतील. आपण एक गोष्ट आठवणीत ठेवावी, आपण जर कर्म चांगले करू तर त्याचे फळ स्वतः देव आपल्याला देईल आणि आपल्या कर्माचे चांगलेच फळ देव आपल्याला देणार आहे. एवढं लक्षात ठेवा की देव आपली साथ कधी सोडणार नाही. कितीही संकटात जरी असले तरी मार्गदर्शन देव आपल्याला करणार आहे. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवून प्रयत्न करा. देव आपल्यासाठी अशक्य सुद्धा शक्य करणार आहे. आयुष्यात काहीही अशी गोष्ट नाही जी आपल्या मनाविरुद्ध होणार आहे. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. देव नेहमी म्हणतो, मी तुझी साथ देत आहे. त्यामुळे फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुझा विश्वास असेल ना तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला देव स्वतः साथ देतोय. स्वामी म्हणतात, घराला घरपण देणं हे घराला रंग देण्याइतकं सोपं नसतं. त्यासाठी कित्येकदा स्वतःचं अस्तित्व हे पणाला लावावं लागतं. स्वतः मेहनत करावी लागते. सर्व काही तेव्हा आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतं. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत आणि कष्ट आपल्याला घ्यावेच लागतात. कष्टाशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. कष्ट कराल, मार्गदर्शन मिळेल, पण कष्ट करण्यापासून दूर पळाल तर तुम्ही सुद्धा मागे पडाल. स्वतःला नेहमी सांगा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळणार आहे. आपण जी गोष्ट स्वतःवर विश्वास ठेवून मिळवू शकतो ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपल्याबद्दल जर चांगले विचार करणारे लोक आहेत तर आपल्याबद्दल वाईट विचार करणारे सुद्धा लोक आहेत. हे जग खूप वाईट आहे. इथे चांगले तसेच वाईट लोक सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. या जगात स्वतःवर विश्वास ठेवणारा पुढे जाईल आणि जो व्यक्ती स्वतःवर विश्वास ठेवू शकणार नाही तो जास्त पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःला नेहमी सांगा, आपल्या आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. जे काही मिळवायचंय ते तुम्हाला स्वतःच्या कर्तृत्वाने मिळवावं लागेल. तुमचे कर्म आणि तुमचे कार्य तुम्हाला पुढे नेतील. स्वतःला नेहमी सांगा, तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत खूप घ्यावी लागणार आणि ते मेहनत घेतल्याशिवाय यश हे तुम्हाला मिळणार नाही. आपल्या प्रत्येकाला वाटतं की आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने जावं. आयुष्यात संकटे आहेत, ते संकटे दूर निघावे. त्यासाठी प्रत्येकाला वाटतं की मी मेहनत करत आहे, पण त्यासाठी मेहनत करून पुढे जाणं फार गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे व्हायला आपल्या आयुष्यात असे संकट येतात जे मनाप्रमाणे होऊ देत नाही. स्वामी बोलतात, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होऊ शकते. फक्त विश्वास ठेवा आणि चांगल्या दिशेने प्रयत्न करा. स्वामी सांगत असतात, ज्याने स्वतःवर विश्वास ठेवलाय त्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन मी स्वतः करणार. त्यामुळे ज्याने स्वामी नामावर विश्वास ठेवलाय त्याला प्रत्येक गोष्ट स्वामी स्वतः देतील. फक्त स्वामी नामावर आपला विश्वास असणं फार गरजेचं आहे. विश्वास जर असेल स्वामी नामावर तर मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळेल. सर्व आपल्या मनाप्रमाणे होत आहे. सर्व आपल्या मनाप्रमाणे झालं आहे. फक्त आपले कार्य करत आपल्याला पुढे जायचं आहे. स्वतःला सांगा, आपले कार्य हे एवढे जबरदस्त असायला हवे
की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात स्वतःला विश्वास ठेवा, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत असेल. आपण जे कार्य करतो त्या कार्यात आपल्याला प्रत्येक वेळेला यश मिळतं का? प्रत्येक वेळेला त्या कामात आपण पुढेच जात आहोत का? कधी त्या कामामुळे आपण मागे येतो का? आपलं आयुष्य आहे, या आयुष्यात कधी कुठल्या गोष्टीचा स्वतःला त्रास होतो का? हे प्रत्येक गोष्ट पाहणे गरजेचं आहे. जेव्हा या गोष्टी तुम्ही पाहायला लागाल, तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन नक्की स्वामी करतील. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्ही पुढे जा आणि नेहमी आयुष्यात यशस्वी व्हाल. स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्याच्या शर्यतीत मी अजून थकलेलो नाही, कारण माझी शर्यत अजून संपलेली नाही. जोपर्यंत मी माझ्या आयुष्याच्या शर्यतीत जिंकणार नाही, तोपर्यंत मेहनत हे मला घ्यायची आहे. आपली मेहनत एवढी जबरदस्त ठेवा की प्रत्येक वेळेला यश तुम्हाला मिळालं पाहिजे. यश नक्की तुम्हाला मिळणार. फक्त आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. आपण जर स्वतःवर विश्वास ठेवू तर अशक्यसुद्धा शक्य होईल. ज्याबद्दल आपण एवढे प्रयत्न करतोय ती गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वतःला सांगा, आपण आपल्या आयुष्यात कधी हारलो नाही आणि कधी हारणार सुद्धा नाही. हे आयुष्य आहे, यात नक्कीच थोडे संकटे असणार. त्या संकटांचा जरासा सामना करून जर पुढे गेलं तर आपल्या मनाप्रमाणे सुद्धा गोष्टी व्हायला लागतील. ज्या गोष्टी मनाविरुद्ध घडत आहेत त्या मनाप्रमाणे करायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला कष्ट हे फार जबरदस्त घ्यावे लागतील. स्वामी बोलतात, स्वतःवर विश्वास असेल तर काहीही अशक्य नाही. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. सर्व तुमच्या मनाप्रमाणे करण्यासाठी थोडं कष्ट तुम्हाला स्वतःहून घ्यावं लागेल. आपले कष्ट एवढे जबरदस्त ठेवा की यश आपल्याला मिळालं पाहिजे. प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. फक्त स्वामीनामाचा विचार ठेवा, स्वामीनामावर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय आपल्याला पर्याय नाही. कष्ट जर जबरदस्त आणि चांगल्या दिशेला असतील तर मार्गदर्शन आपल्याला नक्की स्वामी देतील. स्वामी नेहमी सांगतात, जो स्वतःवर विश्वास ठेवेल त्याला मार्गदर्शन मी नक्की देणार. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास असणंसुद्धा फार गरजेचं आहे. आपण फक्त प्रयत्न करत राहिल्याने यश कधीही मिळणार नाही, तर स्वामीनामावर विश्वास ठेवून प्रयत्न केल्याने यश नक्की मिळतं. स्वामीनामावर विश्वास ठेवा आणि आपले प्रयत्न करा. मग बघा यश तुम्हाला किती जबरदस्त आणि लवकर मिळेल. प्रत्येक वळणावर स्वामी साथ तुमची देत आहेत. आपण फक्त स्वामींच्या नामस्मरणावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. जी गोष्ट आपल्या मनाविरुद्ध होत आहे ती मनाप्रमाणे मिळवता येते. ती गोष्ट मनाप्रमाणे करता येते. सर्व काही आपल्याला हवं आहे तसं होते. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवा. श्रद्धेच्या जोरावर सर्व काही करता येते. फक्त स्वामीही आपल्यासोबत असायला हवे. स्वामी नेहमी सांगतात, मी नेहमी तुमच्या सोबत आहे. फक्त तुम्ही विश्वास ठेवून प्रयत्न करा. आपला जर स्वामीवरती विश्वास असेल आणि प्रयत्नही योग्य दिशेला असतील तर मार्गदर्शन 100% आपल्याला मिळणार. त्यामुळे प्रयत्न हे चांगले करा. कर्म आपले जर चांगले असतील, आपल्या कर्माने आपण कुणाला दुखवलं नाही तर आपल्याला स्वामी कधी दुःखी होऊ देणार नाहीत. स्वामी नेहमी सांगतात, मी माझ्या भक्तांना साथ देतोय. कसलीही कठीण परिस्थिती असू द्या, माझ्या भक्तांना मी स्वतः मार्गदर्शन करतोय. माझे भक्त ज्या संकटात आहेत त्या संकटात त्यांना प्रत्येक वेळेला मी मार्गदर्शन करत आहे. फक्त भक्तांनी चिंता किंवा काळजी करायला नको. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देतात, कायम तुम्हाला मदत करत आहेत. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत आणि त्या संकटांचा सामना करणं त्यांना गरजेचं आहे. प्रत्येक व्यक्ती जो संकटांचा सामना करेल तो पुढे नक्की जाईल. फक्त संकटांचा सामना करायला हवा. आपण ज्या संकटांना घाबरतो ते संकटे आपल्या मनाविरुद्ध होतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक ती गोष्ट जी आपल्याला मागे ओढत आहे ती आपल्याला मागेच ओढण्यासाठी आली असेल असं नाही. आपण स्वतःवर विश्वास ठेवणं सुद्धा तेवढं गरजेचं आहे जेवढं स्वामीनामावर आपला विश्वास असतो.
सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी नाम आपल्या सोबत आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांचा विश्वास आपल्या सोबत आहे. त्यामुळे चिंता किंवा काळजी करू नका. बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मनाविरुद्ध होतात, काही गोष्टी आहेत ज्या मनाप्रमाणे होतात, तर काही आहेत ज्या आपल्याला नेहमी त्रास देतात. प्रत्येक तुम्हाला त्रास देणारी गोष्ट प्रत्येक वेळेला मागेच ओढेल असं नाही. काही वेळेला काही गोष्टी तुम्हाला पुढे नेण्यासाठी येतात. आयुष्य आहे, यात तुम्हाला अडचणी आणि संकटे नक्की मिळणार. आयुष्याचं गणित सोडवताना सांगा काय करायचंय. चिन्ह तर सगळेच दिसतात, नेमकं गुणायचं की भागायचं खरंच काही कळत नाही. पतंग ही आपल्याला उडवण्यासाठी चांगली वाटते, पण जेव्हा त्या पतंगीचा धागा तुटतो तेव्हा ती पतंग कुठे जातं हे आपल्यालाही कळत नाही. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतकं सुंदर कर्म दुसरं कोणतंही नाही. ज्याला हे कळेल त्याला वेगळे पुण्य कमवण्याची आवश्यकता राहणार नाही. चांगल्या मनुष्याची पहिली आणि शेवटची ओळख ही असते की तो अशाही लोकांचा सन्मान करतो ज्यांकडून त्याला कवडीची सुद्धा सन्मानाची अपेक्षा नसते. आपण नेहमी आयुष्यात लक्षात ठेवायला हवं, विष आणि शब्द एका ताकदीचे आहेत. विषाचा एक थेंब शरीरात गेला तर तो जीवन संपवतो आणि गैरसमजुतीचा एक शब्द कानात शिरला तर तो आयुष्यात आपले जीवन बिघडवतं. बदलायचं असेल तर वेळेनुसार बदला. एकदा का वेळ गेली आणि जर वेळेने तुम्हाला फटका देऊन बदललं तर तुमच्यासाठी फार दुःखाचं असेल. स्वामी सांगतात, प्रत्येकाला दुःख मिळतात, प्रत्येकाला त्या दुःखाचा सामना करावा लागतो. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहेत, त्यांचा सामना करून पुढे जावं लागणार आहे. प्रत्येकाला एक गोष्ट माहिती असणे गरजेचं की सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे करण्यासाठी आपल्याला मेहनत घेणे फार गरजेचं असतं. मेहनतीशिवाय काही पर्याय नाही. कष्ट हा आपला एक शेवटचा पर्याय असू शकतो. कष्टाने प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळू शकते. स्वतःला नेहमी सांगा, आपल्या मनातले विचार हे एवढे उच्च ठेवा की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन मिळेल. स्वतः त्याबद्दल प्रयत्न करा जे तुम्हाला पुढे नेईल. आपण ज्याबद्दल विचार करू ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही हे सांगण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी बोलतात, जो माझ्या नामावर विश्वास ठेवेल त्याला मी प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करेल. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्याला स्वतः मी साथ देईल. त्यामुळे त्याने चिंता किंवा काळजी करायला नको. त्याने फक्त त्याच्या नामस्मरणावर विश्वास ठेवायला हवं. आपण जर नामस्मरण करू ना तर आपल्याला प्रत्येक वेळेला स्वामी माऊली नक्की मदत करतात. स्वामी माऊली म्हणतात, स्वतःला सांगा, हे शर्यत अजून संपलेली नाही. कारण या शर्यतीत तुम्हाला जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठीच तुम्ही ही शर्यत खेळत आहात. यात तुम्ही हारू शकत नाही. तुम्हाला यात जिंकायचेच आहे आणि त्यासाठी प्रत्येक वळणावर तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी करण्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. मेहनतीशिवाय पर्याय नाही. स्वामी सांगतात, मेहनत करणाऱ्याला मार्गदर्शन मी स्वतः करतो. त्यामुळे प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन स्वामी करतात आणि पुढे नेण्यासाठी मदतसुद्धा स्वामी करतात. आपल्या प्रत्येक वळणावर त्यांनी साथ दिली आहे. स्वामी बोलतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. प्रत्येक गोष्ट हवी आहे तशी मिळते. आपण स्वतःवर फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास जर स्वतःवर असेल ना तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. स्वामी बोलतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाचं आहे. प्रत्येकाला त्यांचा सामना करावा लागतो. कारण संकटांचा सामना केल्याशिवाय यशस्वी मात्र कोणी होत नाही. यशस्वी होण्यासाठी संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. ज्या संकटांना आपण घाबरतो ते संकट आपल्याला यशाच्या दिशेला नेत असते. त्या संकटांना कधीही घाबरायचं नसतं. आपण मात्र आपले प्रयत्न करायचे असतात. प्रयत्न जर चांगले असतील, प्रयत्न जर जबरदस्त असतील तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. यश मिळवण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. मेहनतीला पर्याय हा काल नव्हता, मेहनतीला पर्याय हा आजही नाही आणि मेहनतीला पर्याय हा उद्याही नसणार. मेहनत हा शेवटचा पर्याय असू शकतो, पण त्याला पर्याय असणे हे म्हणजे जणू अशक्यच आहे. मेहनतीला कधी पर्याय नव्हता आणि नही कधी पर्याय असणार.
मेहनत प्रत्येकाला करावी लागणार, कारण प्रत्येक व्यक्ती मेहनत केल्याशिवाय पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना मी स्वतः करणार आहे आणि त्यामधून पुढे निघणार आहे. आपले प्रयत्न जबरदस्त आहेत, त्यासाठी मेहनत चांगली आहे, त्यामुळे आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला प्रत्येक वळणावर स्वामी मार्गदर्शन करत आहेत. आपल्या आयुष्याच्या अशक्य काळात प्रत्येक वळणावर त्यांनी साथ आपल्याला दिली आणि ते देत आहेत. आपण ज्याबद्दल विचार करू ती प्रत्येक वेळेला आपल्याला साथ देते, ती कुठलीही गोष्ट का असेना. स्वामी सर्व वेळेला आपली मदत ही कायम करतात. आपण त्यांच्यावर विश्वास ठेवून बघायला हवं, कारण जर आपल्या विश्वासावर श्रद्धा असेल तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. श्रद्धास्थान जर आपले स्वामी समर्थ महाराज असतील तर आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमचं सर्व काही चांगलं होईल. आपण आत्ता ज्या गोष्टीमागे धावतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला खरंच मिळते का? प्रत्येक गोष्टीमागे प्रयत्न करणे हे व्यर्थ असू शकते. स्वतःला सांगा, फूल कितीही सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. माणूस कितीही मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणांचे, विचारांचे होते. आणि व्यक्ती आयुष्यात कितीही पुढे गेला तरी मात्र कौतुक त्याच्या चुकीच्या वागण्याचे होत नाही, तर त्याच्या स्वभावाचेच होते. स्वतःला नेहमी सांगा, आपल्या आयुष्यात जे संकटे आहेत त्यांचा सामना करून पुढे तुम्हाला जावं लागणार आणि त्यासाठी मेहनत करून सुद्धा यश तुम्हाला मिळवावं लागणार. ज्याबद्दल एवढा प्रयत्न करायचे आहे ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होण्यासाठी मेहनत तर तुम्हाला घ्यावीच लागणार आहे. काहीही करा तुम्ही, मेहनतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. कष्ट करण्याची जर जिद्द असेल तर आयुष्यात यश नक्की मिळेल. प्रत्येक वळणावर स्वामी साथ देतील, आपला विश्वास असायला हवा. सर्व काही चांगलं होईल. फक्त स्वामीनामावर विश्वास ठेवा. जर तुम्ही स्वामीनामाला मानत असाल, स्वामीनामावर विश्वास ठेवत असाल तर प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध कधी गेल्याच नव्हत्या. प्रत्येक वेळेला गोष्टी तुमच्या मनासमोर आल्या होत्या. स्वामी तर अशा परिस्थितीत साथ देतात, त्यामुळे तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला चिंता आणि काळजी करणे थांबवावं लागेल आणि स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाचा जप करणे सुरू करावं लागेल. स्वामी बोलतात, माझ्या नामाचा जप करणाऱ्याला कधी कुठल्या गोष्टीची कमी मी पडू देत नाही आणि जो माझ्या नामात मन गुंतवत राहतो त्याला कायम मी मदत करत असतो. सर्व संकटात स्वामी त्याचे मार्गदर्शन घेतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला यश दाखवतील. स्वामी नेहमी म्हणतात, ज्या संकटात आहात तुम्ही त्या संकटात तुम्हाला सामना करून पुढे जावं लागणार. संकटांमध्ये सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत, पण त्यांचा सामना तुम्हाला करावा लागतो. रोज रोज काहीतरी वेगळं करायचं आहे, रोज रोज काहीतरी नवीन करण्याची इच्छा आहे. फक्त स्वतःकडे काहीही नाही असं जर वाटत असेल तर स्वामीनामावर विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्याकडे येईल. सुख आणि वय या दोघांचं कधी पटत नाही, कारण खूप मेहनत करून सुखाला घरी घेऊन आलो तर वय नाराज होऊन निघून जातं आणि वय जेव्हा असतं तेव्हा सुख येत नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्ही करू शकता. स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करा. प्रयत्नांना यश नक्की मिळतं. आपले प्रयत्न चांगले ठेवा. चांगल्या प्रयत्नांना तर देवसुद्धा मदत करतोय. त्यामुळे प्रयत्न एवढे जबरदस्त ठेवा की यश मिळाल्याशिवाय राहिलं नाही पाहिजे. सर्व संकटात मार्गदर्शन त्यांनी केलंय आणि कायम ते साथ देत आहे. त्यामुळे विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर, कारण ते आपल्याला कायम मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येक वळणावर जेव्हा मदत आपल्याला हवी होती तेव्हा स्वामींनी प्रत्येक संकटात आपली साथ दिली आणि ते कायम आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देणार आहे आणि कायम स्वामीच आपली मदत करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देणार आहे. फक्त विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ मी स्वतः देणार आहे आणि कायम देणार आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी बोलतात, स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात संकटे खूप असतील, त्यांचा सामना तुम्हाला करावा लागणार. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल.
आपले प्रयत्न जर चांगले असतील तर आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतात. त्यामुळे प्रयत्न चांगले ठेवा आणि काम असे करा की प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन देव देईल. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. देव नेहमी म्हणतो, आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत. त्या प्रत्येक संकटांचा सामना तुम्हालाच करावा लागणार. आता जे काही तुम्हाला करायचे आहे त्याबद्दल मेहनत करणे हे फार गरजेचे आहे. कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर जबरदस्त असतील ना तर प्रत्येक वेळेला साथ आपल्याला देव देतो. देव कायम आपल्या पाठीशी उभा आहे आणि देवाने प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक संकटात मदत केली आहे. आपण ज्याबद्दल विचार करतो ती गोष्ट देव प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणे नक्की करतो. देव नेहमी सांगतो, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ मी देणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. आपला विश्वास जर असेल देवावर तर कायम देव आपल्याला साथ देणार. फक्त आपण त्या देवाचे नामस्मरण करायला हवे. देव नेहमी बोलतो, स्वतःला जे व्यक्ती मानतो आणि देवावरती श्रद्धा ठेवतो त्याला चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा. प्रत्येक वळणावर तुम्हाला साथ स्वामी देत आहे. स्वामी सांगतात, संकटांमध्ये मी तुमची साथ देणार आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आपण आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी नामावर विश्वास असणे फार गरजेचं. आयुष्यात अशक्य ते शक्य असेच लोक करतात जे स्वामी नामावर विश्वास ठेवतात. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे करत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि कायम विश्वास असेल तर मार्गदर्शन सुद्धा स्वामी देत आहेत.